मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण टोमॅटो सॉस बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी पटकन होणारी आहे। सध्या हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये भरपूर टोमॅटो मार्केटमध्ये आलेले आहेत आणि स्वस्त सुद्धा आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे टोमॅटो सॉस बनवून ठेवा। तर यासाठी मी टोमॅटो छान चक्री टोमॅटो घेतलेले आहे। असे कडक टोमॅटो घ्यायचे आहे। तर छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता हे टोमॅटो आपण चिरून घेऊ। एकदा हा सॉस बनवून ठेवला तर वर्षभर अगदी जसाचा तसाच राहतो, खराब होत नाही। एकदा असा टोमॅटो सॉस बनवून ठेवला तर आपल्याला मार्केटमधून विकत आणायची गरजच पडणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने हा सॉस आपल्याला घरच्या घरी करता येतो। मुलांना तर अतिशय आवडतो हा सॉस, तर नक्की तुम्ही करून बघा। अशा पद्धतीने मी सर्व टोमॅटो छान चिरून घेतलेले आहेत। तर कुकरमध्ये कलमी टाकलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या 5-6 आणि पाणी न घालता कुकरला 2 शिट्या लावून घेत आहे, कारण टोमॅटोला पाणी सुटतंच। तर बघू शकता टोमॅटो छान शिजलेले आहे। इथे 2 शिट्या मी लावून घेतलेल्या आहे। आता हे थंड झालं की आपण मिक्सरमध्ये याचं छान बारीक पेस्ट करून घेऊ। एकदा हे सॉस बनवून ठेवलं तर वर्षभर अगदी जसंचा तसं राहतं, अजिबात खराब होत नाही। तर हे जे मसाले म्हणजेच हे कलमी मी टाकली होती हे काढून घेत आहे आणि बघू शकता मस्त हे बारीक झालेलं आहे। आता गाळणीने हे पूर्ण टोमॅटोचं जे तयार झालेलं आहे पेस्ट आपण गाळून घेऊ। गाळल्याने टोमॅटो सॉस अगदी प्लेन होतो छान। अगदी मार्केटमध्ये जसा सॉस मिळतो ना अगदी तसाच सॉस आपल्याला घरी सुद्धा मस्त करता येतो। अगदी प्लेन हा सॉस होतो। तर बघू शकता या गाळणीमध्ये हे ज्या बिया वगैरे आहे या इथे अडकून राहणार आहे आणि हे जे गर आहे वाचलेला हा मी फेकणार नाही। या गराचा आपण भाजीमध्ये सुद्धा वापर करू शकतो। बघू शकता इथे हा खाली मस्त टोमॅटोचा अगदी प्लेन गर खाली पडत आहे। अशा प्रकारे जर सॉस एकदा बनवून ठेवला तर वर्षभर आपल्याला मार्केटमधून सॉस विकत आणायची गरजच पडणार नाही। हिवाळ्यामध्ये एकदा अशा प्रकारे खूप सारा सॉस करून ठेवा। तर हा मस्त लाल लाल असा हा पेस्ट तयार झालेला आहे। आता एक कढई घेऊ। कढईमध्ये हा तयार म्हणजे गाळून घेतलेला पेस्ट टाकत आहे आणि कमी गॅसवर 10 ते 15 मिनिटपर्यंत छान कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत टोमॅटोचं पाणी राहत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी बीट पावडर टाकलेला आहे, 1 चम्मच बीट पावडर टाकला आहे। बीट पावडरने सॉसला खूप मस्त कलर येतो, अगदी लालबुंद हा कलरचा मस्त सॉस तयार होतो। शिजवताना सुद्धा आपण बीट टाकू शकतो, पण माझ्याजवळ पावडरच होतं तर मी इथे पावडर टाकलेला आहे। तर 1 वाटी साखर घातलेली आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे, चवीनुसार मीठ घालू
आणि मस्त कमी गॅसवर हे 12 ते 15 मिनिटपर्यंत छान शिजवून घेऊ, जोपर्यंत पाणी पूर्ण राहत नाही. अगदी एकीकडे पाणी आणि एकीकडे सॉस असं राहायला नको, पूर्ण पाणी आटल्या पाहिजे. तेव्हाच आपल्याला हे सॉस असं समजायचं की आपला सॉस तयार झाला. इथपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच व्हिनेगर घातलेला आहे. व्हिनेगर घालून परत हे छान शिजवून घेऊ. व्हिनेगर घातल्याने सॉस खराब होत नाही आणि अगदी वर्षभर जसंचं तसं राहतं. त्यामुळे मी इथे सॉसचा वापर केलेला आहे. बघू शकता कलर किती मस्त दिसत आहे. अगदी लालबुंद असा हा कलर दिसत आहे सॉसचा. अगदी मार्केटमध्ये सॉस राहतो चा कलर जसा राहतो तसाच हा आपल्याला घरच्या घरी सुद्धा सॉस करता येतो. बघू शकता हा सॉस आपला अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये टाकून दिलेला आहे. असा एकाच ठिकाणी गोळा असा तयार झाला की समजायचं की आपला सॉस तयार झालेला आहे. तर आपला सॉस इथे तयार झालेला आहे. आता एका बॉलमध्ये हा काढून घेऊ आणि थंड झाला की बॉटलमध्ये भरून ठेवू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता मस्त असं घट्टसर असा हा सॉस तयार झालेला आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.